पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचा निकाल हा आता अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी समजणार आहे। कागल तालुक्यामध्ये बघायला गेलं तर 3 गट एका बाजूला तर शिंदे गट हा एका बाजूला येताना दिसला। बघायला गेलं तर 3 गटांची ताकद ही आपण जेव्हा ग्राउंड रिपोर्ट घेतल्या लोकांपर्यंत पोहोचलो तेव्हा आपल्याला वाटत होतं की 3 गटांची ताकद लागून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणूक कुठेतरी वन वे होईल। मात्र जेव्हा एकनाथ शिंदे यांची सभा या ठिकाणी झाली तेव्हा वातावरण बदलल्यानंतर मंडली गटांनी देखील त्या मोठ्या प्रमाणात ताकदला सुरुवात केली। सगळ्या कार्यकर्त्यांकडून असेल किंवा सगळ्या गावकऱ्यांकडून एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे कागल तालुक्यामध्ये अत्यंत टोकाचा संघर्ष होता। तो संघर्ष कुठेतरी संपता दिसला आणि ह्या नेत्यांनी एक नवा आदर्श निर्माण करून दिला असं देखील काही कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर बघायला गेलं तर कागल तालुक्यामधले हे 4 ताकदवान गट आहेत ते एक गट एका बाजूला जरी असला तरी देखील या ठिकाणी कुठेतरी चुरस बघायला मिळाली। बघायला गेलं तर बोर्डे मतदारसंघ असेल किंवा चिखली जिल्हा परिषद मतदारसंघ असेल ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कुठेतरी काटाजोड या पद्धतीची लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आता काही वेळातच या ठिकाणी टप्प्याला मतदान सुरू होईल आणि त्यानंतर खरा जो निकाल आहे तो लोकांसमोर येईल। बघूया आजच्या या निकालामध्ये गुलाल कुणाला लागतोय आणि कोण विजयी होते। काय 3 गटांची ताकद या ठिकाणी यशस्वी होताना दिसते की मंडली गट या ठिकाणी ताकद लावून यशस्वी होताना दिसते हे आपल्याला काही क्षणात समजणार आहे। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 98 22 63 54 69।